तिलारी घाटमाथ्याच्या वर आलो आहे मी आणि तुम्ही माझ्या मागे बघत असाल आकाशातील ढग पृथ्वीला भेटायला आलेले आहेत आणि खूपच छान वातावरण आहे। एकदम असं हिरवं हिरवं गार आणि एकदम स्वर्गीय वातावरण झालेलं आहे। खूप छान वाटतं, एकदम फ्रेश। मी तुम्हाला तिलारी नगर मध्ये नेलं होतं, त्यावेळी आम्ही तिलारी नगर मध्ये आलो होतो आणि लगेच रिटर्न गेलो होतो, जास्त वेळ थांबलो नव्हतो आणि त्यावेळी सीझन पण नव्हता फ्लॉवरिंगचा। तर यावेळी मस्त रंगीबेरंगी फुलं आलेली आहेत, तर ती मला तुम्हाला दाखवायची आहे। तर आपण बघूया आता। आणि वातावरण पण खूप छान आहे, ऊन पावसाचा खेळ चालू आहे आणि धुकं पण मध्ये मध्ये येतं जातं चालू आहे। वेगवेगळ्या प्रकारची फुलं आणि त्या फुलांना वेगवेगळ्या प्रकारचे रंग आहेत। तर त्याचाच अनुभव घेण्यासाठी आणि अनुभव घेताना त्याचा व्हिडिओ करून तुम्हाला दाखवण्यासाठी आज मी इथे आलो आहे। तर तुम्ही माझ्या मागे पण बघत असाल तर गुलाबी कलरची फुलं दिसतात, त्याच्या मागे व्हाईट कलरची फुलं आहेत। तर अशी रंगीबेरंगी फुलं मी तुम्हाला दाखवणार आहे। चला तर बघूया। या गुलाबी कलरच्या फुलांना गौरीची फुले म्हणतात। गौरी गणपती सण असतो त्यावेळी गौरीला ही फुलं वाहिली जातात, त्यामुळे याला गौरीची फुलं म्हणतात। याचं कॉमन इंग्लिश नाव आहे बॉल्सम आणि पसरलेली आहे बरंच ही बघा। या प्लॅटूवर जास्त गुलाबी गुलाबी कलर दिसेल तुम्हाला आणि समोर व्हाईट कलरची आहे, त्याचं पण मी माहिती देणार आहे। इथून लांबून दिसते, मी जवळून घेणार आहे त्याचं शूट। जी व्हाईट कलरची फुलं जी मी तुम्हाला दाखवली होती माझ्या मागे आहेत म्हणून, ही आहेत कीटकभक्षक वनस्पती, युट्रिक्युलेरिया असं याचं इंग्लिश नाव आहे। या वनस्पतीमध्ये एक स्टिकी ग्लँड असतो आणि ज्यावेळी इन्सेक्ट या वनस्पतीवर दव गोळा करायला येतो त्यावेळी इन्सेक्ट तो स्टिकी ग्लँडमध्ये चिकटतो, म्हणजे या वनस्पतीच्या ट्रॅपमध्ये अडकतो आणि त्यानंतर या वनस्पतीला आपल्याला जी पोषक द्रव्य हवी आहेत ती त्या इन्सेक्टमधून तो मिळवतो। अशी बऱ्याच प्रमाणात ही पसरलेली आहे, तुम्ही बघू शकता व्हाईट कलरची। पूर्ण प्लॅटूवर अशी वेगवेगळ्या प्रकारची। तसंच अजून एक या कीटकभक्षक वनस्पतीचा प्रजाती आहे, याचं पण नाव आहे युट्रिक्युलेरिया। याचं पण सेम आहे की स्टिकी ग्लँड सोडते आणि इन्सेक्ट त्याच्यावर दव गोळा करायला येतो तेव्हा चिकटतो आणि या पण वनस्पतीला जे काय पोषक द्रव्ये हवी आहेत ती त्यातून मिळतात। याचा रंग एकदम मस्त ब्ल्यू आहे। हे जांभळ्या कलरचं फूल असलेली वनस्पती आहे, याचं इंग्लिश नाव आहे मुर्डानिया आणि मराठीमध्ये आपण त्याला निलिमा म्हणतोय। हे पण छान असं फ्लॉवर आहे। हे व्हाईट कलरचं फूल आहे, हे एक ऑर्किड आहे आणि या ऑर्किडच्या पाकळ्यापैकी एक पाकळी लांब अशी ही बघा दिसते तुम्हाला, त्यामुळे ह्याला लांब शेपटीसारखी आहे ती, त्यामुळे ह्याला लांब शेपटीची हबे आमरी असं म्हणतात। आणि हे बघा तुम्हाला दाखवतो पहिला मी किती उंच आलं हे ऑर्किड। आणि या ऑर्किडचं इंग्लिश नाव आहे हॅबेनेरिया। हॅबेनेरियाची ही एक स्पेसिस आहे। एक सुंदर असं पिवळ्या कलरचं फूल दिसलंय, याचं मराठी नाव आहे कौला आणि याचं इंग्लिश नाव आहे स्मिथिया। त्याच्यावर मस्त लाल डोळे असल्यासारखे दिसत आहेत। आम्ही ज्या तिलारीच्या सड्यावर आलो आहोत त्या सड्यावर या रंगीबेरंगी दिसणाऱ्या वनस्पतींचे छोटे छोटे मायक्रो हॅबिटॅट आहेत आणि दर 15 दिवसांनी या वनस्पती वेगवेगळ्या येत असतात, त्यामुळे एव्हरी 15 डेज इथे वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती दिसून येतील तुम्हाला आणि असा हा हॅबिटॅट चेंज होत राहतो।